नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी योगेश भास्करराव गायधनी, मुक्काम पोस्ट पळसे, तालुका जिल्हा नाशिक। आज 9 फेब्रुवारी 2025 7वं पेरू मार्गदर्शन शिबिर हे आमचं छोटे खाणी हे कंप्लीट झालेलं। एक टीम आली नाही म्हणून एवढी टीम सगळी आलेली आहे, तरी महाराष्ट्रभरातून शेतकरी आलेले आहेत। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, दोन महत्त्वाचे विषय मी सांगणार आहे तुम्हाला। तार बांबू जे आहे कमी खर्चामध्ये कशी तार बांबू आपण केलेली आहे, बरोबर। म्हणजे दोन्ही बाजूला तार लावून आणि काठी वगैरे करून जो खर्च 68,000 होता त्याचा निम्माच केला, 35,000 सगळं केलेलं आहे आणि त्याचा आउटपुट आता आपण दाखवणार आहे। दुसरी गोष्ट सनबर्निंग जो विषय आहे, सनबर्निंगचा जो प्रॉब्लेम आहे, तर सनबर्निंगला मी पेपर बॅग लावली आणि पेपर बॅगचा रिझल्टही चांगला मिळाला। तेही आता हे शेतकऱ्यांसोबत मी तुम्हाला सांगणार आहे। सगळं मार्गदर्शन शिबिर कंप्लीट झालेलं आहे। आता पहिले शेतकरी कुठून आले ते बघू आणि ऍक्च्युअल मध्ये तुम्हाला सगळं मी तुम्हाला दाखवतो। दोन्ही विषय मी तुम्हाला सगळे सांगणार आहेत। पहिलं सगळ्यात दूरवरून आलेले सांगा, तुम्ही दोघं जण। कोल्हापूर नाव सांगा। सुनील वसंत चव्हाण, कोल्हापूर। बरं, हे कोल्हापूरवरून आलेले आहेत, बरोबर। त्याच्यानंतरचे आलेले आपले सांगा भाऊ। विनोद पाटील, जळगाव। जळगाववरून आले। त्याच्यानंतर आपले कैलास देवरे, सटाणा। घाबरू नका, व्यवस्थित बोला। सटाण्याचे लोक आहेत, बघतील। सटाण्यावरून आलेले तुम्ही आणि तुमच्याबरोबर त्यांचा मुलगा पण आलेला आहे। त्याच्यानंतर नमस्कार, मी बाबूराव तुळशीराम जोगारे, मुक्काम पोस्ट नळवाडी, तालुका दिंडोरी, जिल्हा नाशिक येथून आलेलो आहे। एकदम हे शेतकरी म्हणजे एकदम पॉवरफुल शेतकरी आमचे, चांगले हेडमास्टरच आज आम्हाला मिळाले। हे तिघ जणही तिथून आलेले आहेत। त्याच्यानंतर आपल्या लाखलगाव, तालुका नाशिक। लाखलगाववरून आलेले आहे, तालुका नाशिक। जवळ कॅम्प, तालुका नाशिक। आणि अजून कोण राहिलं? राहुल भाऊ, राहुल राख, नळवाडी, दिंडोरी। दिंडोरी म्हणजे गिरीश गांगोडे, नळवाडी, तालुका दिंडोरी। बरोबर, हे सगळे मंडळी आपल्याकडे आले। तुम्हाला सगळे विषय जेवढे आपले 14 विषय असतात ते सगळे तुम्हाला व्यवस्थित समजले? हो, समजले। बरोबर, आता प्रॅक्टिकली समजले। आता बऱ्यापैकी हार्वेस्टिंग चालू होती तेही तुम्हाला समजलं, म्हणजे पेरूच्या याच्यात आहे। छाटणी झालेल्या प्लॉटची बद्दल पण तुम्हाला सगळी माहिती। आता जे दोन विषय मी सुरुवातीला बोललो होतो, बरोबर। पहिला विषय आता दाखवा भाऊ, तुम्ही ना सगळेजण दाखवा। ही तारीचं तुम्हाला जे आहे सिंगल तार जे आहेत, बरेचसे शेतकरी काय म्हणता की सिंगल तार वगैरे जे आहेत किंवा डबल तार करायची किंवा डायरेक्ट आपण काय करता, बरेचसे शेतकरी काय करतात अँगल वगैरे लावता। ज्यांच्याकडे अँगलचं स्ट्रक्चर असतं, वाघाचं स्ट्रक्चर असेल त्यांना प्रॉब्लेम नाहीये, पण अँगल लावून परत खर्च वाढवायचा नाहीये। परत दोन्ही बाजूला म्हणजे समजा इकडची बाजू आणि ह्या बाजूला दोन्ही बाजूला बांबू टाकणार आणि मग तुम्ही तार लावणार, तोही खर्च। त्याच्यापेक्षा आपण हे केलंय, तर याच्यात तुम्हाला काय वाटतं बघा बरं। सगळं हे प्रॉपर बांधलेलं पण आहे। याच्यामध्ये असं आहे की म्हणजे असं काही विशेष काही त्याच्यावर वजन नाहीये, बांबूवर एवढं काही विशेष वजन नाहीये। फक्त सपोर्ट साठी आपण तो बांबू जसा तुम्ही इथं उभा केलेला आहे, बरोबर, सपोर्ट म्हणून झाडाला सपोर्ट भेटतो। वेट तर झाडच उचलतंय, बरोबर, फळाचं। फक्त एक सपोर्ट म्हणून तिकडे तिकडे पसरायला नको किंवा जास्त खाली जायला नको, म्हणजे आता हे स्प्रे करायला अडचण नाही, बरोबर। म्हणून तुम्ही ते बांबू स्ट्रक्चर एकदम सोप्या आणि साध्या पद्धतीमध्ये आणि कमी खर्चामध्ये ते उभं केलं, बरोबर। म्हणजे हे जे आहे ना, आपला महत्वाचा माझा किंवा सगळ्यांचा हेतू, आता मी सगळ्या शेतकऱ्यांना तेच सांगत असतो, मी केलं, मला तो वाटला त्याचा परफेक्ट का, याच्यात खर्च कमी झालाय, आउटपुट जे पाहिजे आपण कशासाठी करतोय ते सिद्ध झालं, बरोबर। मग उगाच खर्च करण्याची गरज नाहीये। याच्यापेक्षाही अजून तुम्हाला किंवा अजूनही शेतकरी जे तुम्ही बघताय सगळेजण, तुम्हाला अजून काही उपाय सुचत असतील की तार बांबू नाही करायची, कमी खर्चात काही करायचं असेल तर तसंही सुचवू शकता। आणि दुसरा महत्वाचा विषय की बघा, दक्षिणायन आणि उत्तरायण, आता ही बाजू कोणती आहे? इकडची बाजू ही दक्षिण आणि ही इकडची उत्तर। मी सांगितलं उत्तर बाजूला तर कुठेही सनबर्निंग दिसलं का तुम्हाला? नाही दिसलं, म्हणजे कुठेही आपण लावलेलं नाही। मग ह्या सनबर्न पासून वाचण्यासाठी बघा, इथं कुठेही आपण पेपर बॅग लावली आहे का? नाही, बरोबर। सनबर्न पण आहे का? नाही, बरोबर। मग याच्यापासून वाचण्यासाठी आपण ज्या बाजूला, म्हणजे ह्या दक्षिण बाजूला आपण काय केलंय, या इकडे काय झालं, दक्षिण बाजूला आपण काय केलं, हे जे पेरू उन्हामध्ये दिसत आहेत तिथं आपण काय केलं लगेच, कारण की मला लगेच वरतून आपण काय करू शकत होतो, वरतून डायरेक्टली कव्हर मारायचं। बऱ्याच जणांचं म्हणणं क्रॉप कव्हर मारा, पण त्याच्यात परत खर्च जास्त होतो, बरोबर। म्हणजे मी माझे जेवढे 60,000 फोम बसलेले त्यापैकी कमीत कमी फक्त 6 ते 7,000 जे हे फळ आहेत ते कशात होते? उन्हात। मग मी फक्त 6,000, त्याच्यापैकी बाकीचे त्या परत सावलीत मी हे केले फांद्यांच्या आड, आणि राहिलेले 5,000 म्हणजे 5,000 पिशव्या गुणिले 90 पैसे, 9×5 = 45, किती हजार रुपये लागले? 4,500। आणि 4,500 आणि मजुरी 2,000 रुपये। तेवढ्या याच्यात सगळा जो सनबर्न होण्याचा चान्स आहे तो सगळा आपण काय केला, पिशवीमध्ये
पॅक केला, बरोबर. बघा आता दिसतंय ना सर्वांना. म्हणजे याच्यातही काय केलं, आता बरेच जण घाबरले असते, त्यांनी काय केलं असतं, कुणी साडे टाकल्या असतात, कुणी काय केलं असतं, क्रॉप कव्हर टाकलं असतं, म्हणजे त्याच्यात बऱ्याचशा गोष्टी त्याच्यात परत काय झाल्या असता, प्रॉब्लेम झाला असता. करा, त्याच्याने उपाय होणार आहे, पण खर्च कमी कसं लागणार आहे. पूर्ण झाडाची गरज आहे का, डिमांड आहे का झाडाला, इकडे तसं काही प्रॉब्लेम आहे का. मग सगळ्याला करण्यापेक्षा तो खर्च आपण काय केलं, मग याच्यात प्रत्येकाने नियोजनाने जर केलं, खर्च कमी आणि आउटपुट तुम्हाला जे पाहिजे ते. आता याच्यात कुठेही सनबर्न होणार आहे का, नाही. एखादा वाटल्यास ओपन करून बघा. नाही आता तर हे छोटे आहेत अजून, बरोबर. हा बघा बरं थोडंसं, म्हणजे तसं हीट त्याच्यामध्ये होतीच बरं. हल्लाच काढा परत आपल्याला तो ठेवायचा आहे. हा म्हणजे आता याला हा बघा, हा पूर्ण एक्सपोज असता, पण याला सनबर्नचा विषय आहे का, काहीच नाहीये, बरोबर. म्हणजे उन्हातच येतो. म्हणजे हा कशाने वाचला आपला, पेपर बॅगमुळे वाचला. आणि पेपर बॅगमुळे वाचला म्हणजे आपले पैसेही वाचले, बरोबर, कष्टही वाचले, कमी याच्यामध्ये मिळालं. म्हणजे डायरेक्ट एखाद्याने सांगितलं का वरतून क्रॉप कव्हर टाका, पॉसिबल असेल तर नक्की टाका, अवेलेबल असेल तर टाका. परत विकत आणलं 5-50 हजाराचं, 10-1 हजार रुपये मजुरी दिली, आणि एवढं करून तुम्हाला परत कितीचा फायदा होणार आहे ते पण बघा. आलं लक्षात. तर तुमच्या सगळ्यांचे मनापासून धन्यवाद, तुम्ही आले सर्वांचे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.